नमस्कार, तुमचं स्वागत आहे तुझं तू खा माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारासारखी स्वादिष्ट आणि हेल्दी ड्रायफ्रूट वडी। ही वडी साखर न घालता झटपट तयार होते आणि सण, पाहुणे किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे। ही ड्रायफ्रूट वडी इतकी चविष्ट आहे की एक तुकडा खाल्ल्यावर दुसरा घ्यायचा मोह आवरणार नाही। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी 250 ग्रॅम ओले खजूर घेतलेत, 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 4 ते 5 पिस्ता घेतलेत, सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स, खसखस, तीळ, तूप लागेल तसं यूज करूयात असे सर्व साहित्य घेतले आहे। आता आपण खजूर मधले बिया काढून घेऊयात। अशा सर्व बिया काढून घेऊयात। अशा सर्व आपण खजुराच्या बिया काढून घेतल्या। तोपर्यंत माझ्या तुझं तू खा YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खजूर घालते। आता आपण ते बारीक करून घेऊयात। असे पूर्ण बारीक करून घ्यायचे। काजू घेऊयात। आता आपण काजूचे बारीक बारीक कट करून घेऊयात। असे बारीक बारीक काप करायचे। आता बदाम बारीक कट करून घेऊयात। खूप बारीक पण नाही करायचे, जेमतेम करून घ्यायचे, अगदी मी केले तसे। पिस्ता, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स हे सर्व आपण आता बारीक कट करून घेऊयात, जेणेकरून वडीमध्ये आपल्याला कट करताना प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे आपण बारीक कट करून घेतो। असे सर्व कट करून झालेत आपले। आता एका पॅन मध्ये काजूचे काप, बदामाचे काप आणि सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स आणि पिस्ता हे सर्व काप केलेले ना ते थोडंसं फ्राय करून घेऊयात। खूप जास्त नाही, थोडा स्मेल यायला लागला ना बंद करायचं। ते फ्राय झालेत, एका प्लेटमध्ये काढूया। आता आपण 1 वाटी खसखस, 1 वाटी तीळ हे सर्व आता आपण थोडंसं फ्राय करून घेऊयात। फ्राय झाले, आता आपण काढून घेऊयात। परत त्याच पॅन मध्ये 1 चमचा तूप घालूयात। आणि खजूर आपण बारीक करून घेतलेले ना ते घालूयात। पूर्णाचे खजूर मेल्ट होऊन जातात। असे मेल्ट करायचं। आणि आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले ना ते घालूयात। सर्व ड्रायफ्रुट्स घालूयात आणि परत आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं।
एका चॉपिंग पॅडवर घ्यायचं, त्याला मी थोडंसं तूप लावलं होतं आणि त्याच्यावर मस्त असा रोल बनवून घ्यायचा. असे रोल बनवून घ्यायचे. नंतर एका डिशमध्ये खसखस आणि तीळ घालूयात. जे भाजलेली खसखस आणि तीळ होते ना ते एका डिशमध्ये असे पसरून घ्यायचे. त्याच्यावरून हा रोल असा फिरवून घ्यायचा, जेणेकरून सगळ्या साईडून खसखस आणि तीळ लागतं. वरून आणि खालून दोन्ही साईडून लावून घ्यायचे. असे दोन्ही रोल करून घेऊयात. आणि बटर पेपरचा यूज करून त्याच्यात आपण रॅप करून घ्यायचं. असं मस्तपैकी फोल्ड करायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित रोल होतो. आपण चॉकलेट कसं रॅप करतो अगदी तसं करून घ्यायचं. आता आपले दोन्ही रोल रेडी झालेत. आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया. फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये 4 तासानंतर. मी 4 तास फ्रीजमध्ये ठेवलेलं. हे असे रोल काढून घ्यायचे. आपल्याला हव्या तेवढ्या साईजचे गोल असे कट करून घ्यायचे. मस्त पडते ना वडी, मस्त टेक्स्चर पण येते. बनवता बनवता आपण खुश होऊन जातो. तर मग काय मित्रांनो, अशी स्वादिष्ट आणि हेल्दी ड्रायफ्रूट वडी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.